सोलापूर शहर उत्तर पश्चिम मंडल स्तरीय बैठक भारतीय जनता पार्टी जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण, आमदार विजय देशमुख यांच्या उपस्थितीत पार पडली। या बैठकीस आमदार देशमुख यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले। यावेळी बैठकीत महायुती सरकारने सादर केलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पावर सविस्तर चर्चा झाली। या चर्चेत महायुती सरकारने नव्याने केलेल्या लोकोपयोगी योजनांमधील प्रमुख योजनांची माहिती संघटन सरचिटणीस चव्हाण यांनी दिली। याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस रोहिणीताई तडवळकर, माजी नगरसेविका ज्योतिताई बमगोंडे, ज्येष्ठ नेते रामभाऊ तडवळकर, चंद्रकांत तापडिया, शहर उत्तर प्रभारी राजकुमार पाटील, मंडल अध्यक्ष देवीदास बनसोडे तसेच पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका, सुपर वॉरियर्स, बूथ प्रमुख, कार्यकर्ते उपस्थित होते। भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते माननीय रामभाऊजी तडवळकर, आपल्या शहर उत्तरचे प्रभारी माननीय राजकुमारजी पाटील साहेब, सरचिटणीस रोहिणी तडवळकर, तसेच आपले साहेब, मोठेताई, आपले मंडळाचे अध्यक्ष, आपले सगळ्यांचे भैया, उपस्थित असलेले सगळे बंधू, आपल्याला माहित आहे आता इलेक्शनच्या तारखेला महाराष्ट्र शासनाने आपले बजेट मांडले। त्या बजेटची माहिती आपल्याकडे जावं आणि ती माहिती जनतेमध्ये जावं, यासाठी आपल्याला सगळ्यांना ती माहिती देण्यासाठी आपल्या प्रदेशाने शशिकांत चव्हाण यांची निवड केली। शशिकांत चव्हाण हे भारतीय जनता पक्षाचे ग्रामीणचे सरचिटणीस आहे। त्या अगोदर गेलेल्या मला वाटते की कामाच्या तेव्हापासून भारतीय जनता पक्षामध्ये अनेक पदाधिकारी भारतीय जनता पक्षामध्ये पदावर काम केलं आणि आपल्या या भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस असताना ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।